नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीसाठी सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी गणितचे प्रश्न कसे असतात, ते कसे समजून घ्यायचे आणि कसे सोडवायचे, वार्षिक परीक्षेसाठी कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच्या आधी आपण परिसर अभ्यास आणि मराठीच्या उजळणीचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा, त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप खूप फायदा होईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आज आपण सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी गणितची उजळणी करणार आहोत। तर भाग तिसरा आणि भाग चौथा अशा दोन्ही भागातील उजळणी आपण करणार आहोत दोन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग तिसऱ्यामधली गणित कशी आहेत ती कशी समजून घ्यायची हे पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, आपण उजळणीचा व्हिडिओ करत आहोत म्हणून अगदी जास्त डिटेल न सांगता मी प्रत्येक याचा अर्थ तुम्हाला समजून सांगणार आहे। पहा, ॲडिशन बाय कॅरिंग ओव्हर म्हणजे हातच्याची बेरीज आहे। तर तुम्ही दशक शिकले असाल म्हणजे टेन्स। त्यानंतर इथे पहा 12 10 मीन्स 102 टेन्स म्हणजे 12 दशक म्हणजे 12 दशक म्हणजे 12वर दशकचा एक शून्य द्यायचा म्हणजे किती होतात 120 म्हणजे 100 आणि 2 दशक 120। तर हे इथे तुम्हाला या पद्धतीने रिकाम्या जागा पुस्तकामध्ये सरावासाठी भरपूर अशी उदाहरणं दिलेली आहेत सोडवायला, तिथे जागा सुद्धा आहे मुलांना, तर हे सोपं आहे। टेन्स म्हटलं की त्या अंकावर टेन्सचा एक शून्य देऊन टाकायचं। यानंतर इथे एक्झाम्पल्स आहेत, आता ही पुस्तकातली काही उदाहरणं इथे सोडवलेली आहेत। तर पहा, आता कॅरी ओव्हर म्हणजे हातचा देऊन बेरीज। मी एक दोन उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवणार आहेत, बाकीची जी उदाहरणं आहेत ती तुम्ही सरावासाठी सोडवायची आहेत। पहा, आता 3 अंकी बेरीज आहे हातच्याची। आता मांडताना एका खाली म्हणजे एकक खाली एक, युनिट खाली युनिट मांडून घ्यायचे, टेन्स खाली 10 आणि 100 खाली 100 या पद्धतीने व्यवस्थित मांडायचे म्हणजे आपलं मोजताना चुकणार नाही। आता 8 + 2 = 10, 10 + 4 14, 14 आलं, 14चा 4 लिहा, 1 कॅरी करा। यानंतर 7 + 3 10 आणि 9 + 1 10, 10 + 10 20, मग 20चा 0 इथे, पुन्हा 2 कॅरी करा। आता पहा 2 3 3 and 3 6 7 8 या पद्धतीने, म्हणजे आता 8 आणि 2 10, 10 आणि 4 14। तर सोप्या पद्धतीने बेरीज करायला शिका। 8 मध्ये 2 मिळवले 10 झाले, मग 10 मध्ये 4 आपल्याला पटकन तोंडी येतं। 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 14चा 4 इथे, हातचा आला 1, पुन्हा 7 आणि 3 10, 9 आणि 1 10 म्हणजे इकडे 10 आणि 10 किती झाले 20, मग 20चा शून्य इथे दिला, 2 हातचा दिला म्हणजे कॅरी केला, आणि मग हे मोजा 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 7 8। तर या पद्धतीने पटापट तोंडी बेरीज करायला शिका। पहा 0, 8 + 2 = 10, 10चा 0 द्या, 1 कॅरी करा, 5 6 7 8 9। अंक लिहिताना बरोबर एका खाली एक लिहा म्हणजे तुमची बेरीज करताना चूक होत नाही। तर ही आहे हातच्याची बेरीज। 3 अंकी असो 2 अंकी असो या पद्धतीने व्यवस्थित काउंटिंग केलं, आणि जेव्हा 14 येतात तेव्हा 4 जो युनिट प्लेसचा जो डिजिट असतो तो इथे लिहायचा असतो, आणि 10 प्लेसचा डिजिट जो असतो तो हातचा म्हणून पुढे द्यायचा असतो, कॅरी करायचा असतो। तर आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं याच्यामध्ये पाहणार आहोत। तर हा एक प्रकार झाला, यानंतर पुढे पाहूयात। पहा 270 + 196 + 58, 58 लिहिताना आपण 8 कुठे लिहिले, युनिटच्या प्लेसमध्ये लिहिलेला आहे, युनिट टेन्स। मग आता बेरीज करा, 6 + 8 = 14, मग 14चा 4, 1 कॅरी करा, 9 + 1 = 10, 10 आणि 7 17, 17 आणि पुन्हा त्याच्यामध्ये 5 मिळवा, 17 आणि 5 22, 22चा 2 इथे, 2 कॅरी करा, 2 + 2 4 and 5 म्हणजे पहा 6 आणि 6 12,
13 14शी 4 हातचाला 1 9 आणि 10 7 17 17 आणि 5 22 मग 22चा 2 लिहिला त्याच्यानंतर हातचे 2 दिले 2 आणि 2 4 आणि 1 5. तर लिहिताना फक्त एकाखाली एक अंक तुम्हाला लिहायचे आहेत म्हणजे तुमची बेरीज इथे चुकत नाही. अजून कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत पहा पुस्तकामध्ये. ॲड इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे आडवी बेरीज करायची आहे आणि इथे काय लिहिले इफ यू हॅव टू कॅरी ओव्हर अ नंबर कीप इट इन युअर माइंड. म्हणजे जर हातचा तुम्हाला द्यायचा असेल तर तो आपण जेव्हा उभं मांडतो तेव्हा हातचा द्यायला इथे वरती जागा असते किंवा आपण वरती देऊन टाकतो, परंतु आडवी बेरीज जेव्हा आपल्याला करायची असते तेव्हा जर हातचा आलं तर तो आपण काय करायचा आहे आपल्या मनात लक्षात ठेवायचा आहे. आता पहा एक उदाहरण मी तुम्हाला इथे सोडून दाखवते. 396 पहा 396 प्लस 45 लिहून घेऊया आपण. 396 प्लस 45 आडवी बेरीज आपल्याला करायची आहे. आता युनिट प्लेस मिळवायचं आहे. 10 मध्ये 10 100 मध्ये 100. आता पहा युनिटमध्ये युनिट मिळवा. 6 + 5 = किती आले 11. 11चा 1 लिहा आणि 1 कॅरी करायचे मग तो आपल्या मनात कॅरी करा. मग तो इथे करा किंवा इथे करा, तुम्ही इमॅजिन करू शकता. पहा मग 4 + 1 = 5. 5 मध्ये किती मिळवायचेत आपल्याला 9 मिळवायचेत. 9 आणि 5 किती होतात 14. 14चा पुन्हा 4 इकडे आणि 1 कॅरी करा. 1 कुठे कॅरी होईल इथे कॅरी होईल. मग 3 + 1 = 4. आलं लक्षात. पहा काय केलं युनिटमध्ये युनिट मिळवले, टेन्समध्ये टेन्स मिळवले आणि जो हातचा आला म्हणजे जो कॅरी नंबर करायचा तो आपण मनामध्ये पकडला. मग तो इकडे पकडा किंवा इकडे पकडा. आता इथे पकडायला इथे अंक नाही त्याच्यामुळे तो आपल्याला इथेच पकडावा लागला. अजून एखादं उदाहरण आपण पुन्हा सोडून पाहू. पहा 575 + 31 575 + 31. पुन्हा पहा युनिटमध्ये युनिट मिळवा. 5 + 1 = 6. आता टेन्समध्ये 10 मिळवा. 7 + 3 = 10. मग 10चा 0 आणि 1 इथे कॅरी करा आपल्या मनामध्ये. पहा मग 5 + 1 = 6. अगदी सोपं आहे. फक्त युनिटमध्ये युनिट, टेन्समध्ये टेन्स आणि 100 मध्ये 100 असं तुम्हाला इथे करता आलं पाहिजेत. आणि सरावासाठी पुस्तकामध्ये तुम्ही पाहत असाल भरपूर अशी उदाहरणं दिलेली आहेत. आता एक अजून हे करून पाहू आपण. पहा 399 + 1 399 + 1. आता पहा इथे 1 + 9 = 10. 10चा 0 1 इथे कॅरी होणार. 9 + 1 = 10. पुन्हा 0 1 कॅरी होणार. 3 + 1 = 4. या पद्धतीने जो हातचा द्यायचा आहे, जो कॅरी करायचा आहे नंबर, तो कुठे ठेवायचा आहे आपण मनामध्ये लक्षात ठेवायचा आहे. आणि उभी मांडणी करून म्हणजे व्हर्टिकली जेव्हा असतं तेव्हा तर आपल्याला हातचा देण्यासाठी जागा असते, परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला कसंही विचारू शकतात या पद्धतीने किंवा या पद्धतीने. यानंतर वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक उदाहरणे ही अतिशय महत्त्वाची असतात. या उदाहरणांमध्ये विद्यार्थ्यांना उदाहरण वाचता येणं, ते समजून घेणं आणि आपल्याला ॲडिशन करायचं आहे की सबट्रॅक्शन करायचं आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. पहा इफ 365 वुमन अँड 276 men took part in the Clean Village campaign, how many people took part altogether? Altogether असा जेव्हा शब्द येतो तेव्हा तिथे आपल्याला काय करावं लागतं ॲडिशन करावी लागते. आता पहा 365 इथे लिहून दाखवले त्यांनी 365. यानंतर 276 मग ॲडिशन करा. 5 + 6 = 11. 11चा 1 इथे 1 कॅरी करा. पुढे 6 + 1 7. 7 आणि 7 किती झाले 14. 14चा 4 इथे 1 कॅरी करा. 3 + 3 3 4 5 6 असं केलं तरीही चालेल. अंक आपल्याला एकाखाली एक मांडायचे आहेत आणि मग व्यवस्थित काउंटिंग करायचं आहे. पुढे पहा मालतीबाई गिफ्टेड
350 बुक्स टू द स्कूल लायब्ररी. मालतीबाईंनी किती पुस्तकं लायब्ररीला दिलेली आहे? 350. वसंतराव गेव 400 अँड जयंतराव 165. What was the total number of book gifted to the school library? टोटल नंबर पहा, टोटल नंबर, ऑल टुगेदर असे शब्द येतात तेव्हा आपल्याला ॲडिशन करायची असते. आता तीनही अंक एका खाली एक मांडून घ्या. 350, 400, 165. आता पहा, इथे थोडीशी जागा मी कमी ठेवली. ॲडिशन करूया. 5 इथे नावं देऊया. युनिट, 10, 100. 5चे 5 राहतील. 5 + 6 इज इक्वल टू 11. 11चा 1 कॅरी करा. 3 + 1 इज 4. 4 आणि 4 8 आणि 1 9. या पद्धतीने तीनही अंक एका खाली एक व्यवस्थित लिहून आपल्याला ॲडिशन करायचं आहे. त्याच पद्धतीचे पुढे उदाहरण आहेत पहा. ऑल टुगेदर शब्द आला म्हणजे ॲडिशन आहे. यानंतर टोटल नंबर ऑफ व्हेकल. इथे सुद्धा टोटल नंबर आलं की ॲडिशन करायची, ऑल टुगेदर आलं की ॲडिशन करायची आहे. आता ज्या पद्धतीने आपण ॲडिशन पाहिलं त्याच पद्धतीने सबट्रॅक्शन बाय बॉरोविंग म्हणजे हाताचा उसना घेऊन वजाबाकी करणे. तर आता 1-2 उदाहरणं इथे सोडून दाखवलेले आहेत. एक आपण सोडून पाहूयात. पहा, 73 - 45 म्हणजे 73 + 45. मग आपल्याला युनिटमधून युनिट मायनस करायचे. आता इथे पहा, 3 आणि 5. 3 मधून 5 जातील का? 3 मधून 5 जातील का? नाही. मग काय करायचं? बाजूने हातचा उसना घ्यायचा किंवा बॉरो करायचा 1 नंबर. तर पहा, 7 मधून 1 इकडे बॉरो केला. इथे सुद्धा लिहू शकता. आता 7 मधून 1 आपण इकडे दिलाय म्हणून इथे किती उरतील? 6. हे लिहिणं फार महत्वाचं आहे. मग इकडे किती झाले? 1 3 13. मग 13 मधून 5 मायनस करा म्हणजे 13 मधून 5 वजा करा. किती उरतात? 8. 6 मधून 4 मायनस करा. 6 - 4 इज इक्वल टू 2. म्हणजे इकडून आपल्याला इकडे हातचा उसना द्यायचा आहे म्हणजे बॉरो करायचा आहे आणि इथे किती शिल्लक राहतील ते सुद्धा इथं लिहिणं महत्वाचं आहे. आता पुढे पहा, 81 - 58. आता 1 आणि 8. 1 स्मॉल आहेत, 8 मोठे आहेत. मग 1 मधून 8 मायनस होणार का? नाही. मग आपण काय करणार? शेजारून 1 बॉरो करणार म्हणजे हातचा उसना घेणार. 8 आहे ना, मग 8 मधून 1 कमी झाला. किती उरले? 7. इथे 1 घेऊन टाका. किती झाले? 1 1 11. मग 11 मधून 8 मायनस करा म्हणजे 8च्या पुढे 11 येईपर्यंत काउंट करा. 8 9 10. पुढे मोजून बेरीज, पुढे मोजून वजाबाकी खूप सोपी जाते. आता जरी मुलं आपली सेमीला असली तरी जेव्हा आपण त्यांना आपल्या मातृभाषेत समजावून सांगतो तेव्हा एखादी संकल्पना त्यांना जास्त समजते असं मला वाटतं. म्हणून बरेच वेळा मी इथे मराठीचा सुद्धा वापर करत आहे की आपल्या मातृभाषेतून समजलं की विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट ही पटकन कळते म्हणून. तर पहा, 8च्या पुढे मोजा 11 येईपर्यंत. 9 10 11. 8 नंतर 9 10 11. किती राहिले? 3. इथे 3 लिहा. इथे किती उरलेत? 7. 7 - 5. 7 - 5 इज इक्वल टू 2. याच पद्धतीने इथे पहा, 90 + 69. आता 0 मधून 9 मायनस होणार का? नाही. मग शेजारून 1 बॉरो करा. इथे 8 राहतील आणि इथे 1 0 10 होतील किंवा इथे 0वर काट मारून तुम्ही इथे सुद्धा 10 जरी लिहिलं तरीही चालतं. 10 - 9 इज इक्वल टू 1. 8 - 6 इज इक्वल टू 2. या पद्धतीने ज्याप्रमाणे आपण हातचा देऊन बेरीज करतो त्याचप्रमाणे हातचा उसना घेऊन आपल्याला वजाबाकी करता आली पाहिजे. पहा, सरावासाठी पुस्तकामध्ये भरपूर अशी उदाहरणं आहेत. युनिट 10 100. आता पहा, 271 - 138. आता 1 - 8 होतील का? नाही होणार. मग शेजारून घ्या. 7 इथे 6 लिहा.
इथे 1 1 11 होतील. मग 11 मधून 8 मायनस करा. 8च्या पुढे 11 येईपर्यंत मोजा. 9 10 11 3. 6 मधून 3 मायनस करा. 6 मायनस 3 इज इक्वल टू 3 आणि 2 मायनस 1 इज इक्वल टू 1. या पद्धतीने हातचा उसना घेऊन वजाबाकी करायची आहे. तर उरलेली जी उदाहरणं आहेत ती तुम्ही स्वतः सरावासाठी सोडवा. पुढे पहा. राईट द बिगेस्ट पॉसिबल 3-digit नंबर अँड द स्मॉलेस्ट पॉसिबल 3-digit नंबर युजिंग द गिवन डिजिट्स. म्हणजे दिलेल्या अंकावरून 3-digit नंबर, बिगेस्ट म्हणजे मोठ्यात मोठा, स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान. तर या दिलेल्या अंकांवरून तुम्हाला मोठ्यात मोठा अंक आणि लहानात लहान अंक तयार करायचा आहे. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम द अदर म्हणजे मोठ्यातून छोटा अंक वजा करायचा आहे. आता मोठा अंक बनवताना आपल्याला कोणता क्रम लिहावा लागतो? जेव्हा तुम्हाला दिलेल्या अंकांपासून नंबर करायचे असतात. 3 5 4 लिहून घेऊया आपण. 3 5 4. मोठा डिजिट तयार करायचा आहे, मोठा अंक तयार करायचा आहे. मग सुरुवातीला आपल्याला उतरता क्रम लिहावा लागतो. म्हणजे सुरुवातीला मोठा अंक घ्या 5, यानंतर अजून 5 नंतर 4 आणि मग 3. हा झाला मोठ्यात मोठा अंक 543. आणि जेव्हा लहानात लहान अंक तयार करायचा असतो तेव्हा लहान अंकापासून सुरुवात करा. मग 3 नंतर 4 आणि मग 5 आणि यांचं काय करायचं आहे? आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. तर 5 मधून 3 मायनस 5 होतील का? नाही. मग बाजूने एक उसना घ्या. इथे 13 होतात, इथे 3. मग 13 मायनस 5 करा. किती उरतात? 8. आणि 3 मायनस 4 होतात का? नाही. मग पुन्हा एकदा उसना हातचा घ्या. इथे 4 राहतील, इथे 13 होतील. मग इथे किती उरतील? 13 मायनस 4 इज इक्वल टू 9. म्हणजे 13 मधून 4 वजा केले तर 9 उरतात. आणि 4 मायनस 3 इज इक्वल टू 198. जेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा मोठ्यात मोठा नंबर तयार करायचा तेव्हा मोठ्या नंबरपासून सुरुवात करा. म्हणजे संख्यांचा उतरता क्रम लिहा आणि छोटा अंक तयार करताना चढता क्रम लिहा. म्हणजे छोटा अंक सुरुवातीला, मग त्याच्यापेक्षा मोठा. आपण अजून एखादं असं उदाहरण करून पाहूया. 5 6 5 आणि 1. 6 5 आणि 1. आता आपल्याला मोठा अंक तयार करायचा आहे. आता देतानाच त्यांनी मोठाच अंक दिलेला आहे 6 5 1. आता स्मॉल नंबर तयार करायचा. मग सुरुवातीला 1, मग 5 आणि मग 6. हा झाला स्मॉलेस्ट नंबर. आता यांचं वजाबाकी करा. 1 मायनस 6 होत नाही. मग इकडून 1 घ्या, इकडे 4 लिहा. 11 मायनस 6 इज इक्वल टू 5. 4 मायनस 5 होतात का? नाही. मग इकडून पुन्हा उसना घ्या, इकडे 5 उरतील. 14 मायनस 5 करा. किती येतात? 9. आणि मग 5 मायनस 1 करा. किती राहतात? 4. 495. या पद्धतीने कोणत्याही प्रकारे जरी प्रश्न आला तरी तुम्हाला काय विचारलेलं आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला प्रत्येक गणित सोडवता येणार आहे. आपल्याला जरी पूर्ण वाचता नाही आलं, काही विद्यार्थ्यांना तोडकं मोडकं वाचता येत असेल तरीही त्यांनी हे बिगेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर आणि सबट्रॅक्ट देम हे शब्द जे आहेत ते समजून घेतले पाहिजेत. आणि तुम्ही जेव्हा भरपूर सराव करता तेव्हा हे प्रश्न तुम्हाला अगदी सहज सोडवता येतात.